नमस्कार मित्रांनो, मी सुनील राठोड माहिती हवी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता येणार आहे, परंतु हा 20वा हप्ता कोणाला मिळणार आहे याबद्दलची फायनल यादी तयार झाली आहे। जे लाभार्थी पात्र ठरले आहेत अशा सर्व पात्र लाभार्थ्यांचा PFMS पोर्टलवरती अपडेट करण्यात आलेला आहे। कोणाला हे पैसे मिळणार आहेत हे चेक करण्यासाठी सर्वप्रथम pfms.nic.in या नावाने सर्च करायचं आहे। या नावाने जेव्हा तुम्ही सर्च कराल, सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल तुम्हाला, बघा या ठिकाणी या वेबसाईट वरती इथं क्लिक करायचं आहे। व्यवस्थित माहिती समजून घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जर तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे। मित्रांनो, हा जर पेज तुमच्या समोर ओपन होत नसेल तर या ठिकाणी 3 रेषा दिसत आहेत, त्यावरती क्लिक करा। बघा 3 रेषा, यावरती क्लिक केल्यानंतर यामध्ये परत काही ऑप्शन ओपन झालेले दिसतील। यामध्येच बघा पेमेंट स्टेटस नावाचा एक ऑप्शन दिसेल 3 ते 4 नंबरला। बघा या ठिकाणी यावरती इथे टच करायचे आहे। टच केल्यानंतर यामध्ये बघा एक ऑप्शन दिसेल खालून दुसऱ्या नंबरला DBT स्टेटस ट्रॅकर नावाचा, यावरती इथं क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्याबरोबर तुमच्या समोर एक दुसरा ऑप्शन ओपन झालेला दिसेल। आता यामध्ये सर्वप्रथम आपल्याला कॅटेगरी निवडायची आहे। कोणत्या योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहेत हे तुम्हाला आता समजून येणार आहे। आपण या व्हिडिओमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही 20वा हप्ता आहे तो आपल्या खात्यावरती येणार आहे किंवा नाही हे आपण समजून घेणार आहोत। जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आपण आता कॅटेगरीमध्ये पीएम किसानला सिलेक्ट करूया। पीएम किसानला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पीएम किसान योजनेचा जो ॲप्लिकेशन ID आहे तो नंबर तुम्हाला टाकावा लागेल। हा नंबर कशा पद्धतीने काढायचा आहे याबद्दलची माहिती सुद्धा मी पुढे देणार आहे, त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ॲप्लिकेशन ID नंबर टाकल्यानंतर तुम्हाला हा कॅप्चा जो असेल जशास तसे वर्ड व्हेरिफिकेशन या चौकोन डब्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर सर्च करायचं आहे। आता आपण समजून घेऊया, पीएम किसान योजनेचा ID आपल्याकडे नाही तर आपल्याला ID सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवरून काढावा लागेल। नाव युअर स्टेटस या टॅबवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी इंटर रजिस्ट्रेशन नंबर, जर रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर नो युअर रजिस्ट्रेशन नंबर यावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्याला सर्च बाय मोबाईल नंबर किंवा आधार नंबरच्या माध्यमातून आपल्याला काढता येतो रजिस्ट्रेशन नंबर। आपण आता जो मोबाईल नंबर पूर्वी लिंक केलेला होता पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी तो जर नंबर टाकला तर तुम्हाला निघेल, नसेल तर आधार नंबर टाकून सुद्धा तुम्ही काढू शकता। आपण आता या ठिकाणी मोबाईल नंबरच्या माध्यमातून काढलेला आहे। मोबाईल नंबर टाकलाय, कॅप्चा भरलाय, त्यानंतर जो मोबाईल नंबर टाकलाय त्यावरती OTP गेलेला आहे। तो OTP भरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा सर्च केल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे। हा जो रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे किंवा लिहून घ्यायचा आहे आणि हाच नंबर आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे PFMS पोर्टलवरती। आपण आता इंटर ॲप्लिकेशन ID नंबर टाकलेला आहे, त्यानंतर जशास तसे कॅप्चा भरलेला आहे। सर्च या बटनावरती क्लिक करणार आहे। यावरती क्लिक केल्याबरोबर तुमची पूर्ण डिटेल्स या ठिकाणी ओपन झालेली दिसेल। जर तुम्ही पीएम किसान योजनेमध्ये पात्र असाल तर या ठिकाणी लाभार्थ्याचा पूर्ण डिटेल्स दाखवेल। यामध्येच बघा ऑप्शन काही ओपन झालेले आहेत 20व्या हप्त्यासाठी। बघा इन्कम सपोर्ट इन्स्टॉलमेंट 20। आता या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। आधार नंबरचे शेवटचे 4 डिजिट दाखवले जात आहेत। त्यानंतर जी अमाउंट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे 2000 रुपये हे सुद्धा दर्शवलं जात आहे। रिक्वेस्ट डेट तुम्ही स्पष्टपणे या ठिकाणी पाहू शकाल। त्यानंतर व्हॅलिडेशन स्टेटस मध्ये व्हॅलिड आहे म्हणजे ग्रीन सिग्नल या ठिकाणी लागलेला आहे। किती तारखेला लागलेला आहे ते सुद्धा या ठिकाणी तारीख दर्शवली जात आहे। अप्रूव्ड बाय एजन्सी सुद्धा झालेला आहे। बँक सुद्धा आता तुमचे पैसे रिसीव्ह करण्यासाठी तयार आहे। पूर्ण डिटेल्स माहिती अशा पद्धतीने घरी बसल्या तुम्ही पाहू शकता। धन्यवाद।